दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने पंचकल्याण प्रतिष्ठा महाअभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। ती माहिती सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली आहे। या प्रसंगी सभेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार गीता मुदोळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। जमशेद भट्टारक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या 743 गावाचं पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव नांदी येथे पार पडत आहे। खरं तर तीर्थंकर मुंडी सुरतनाथ दिगंबराची 21 फुटाची मूर्तीचं, पद्मासन मूर्तीचं आणि चक्रेश्वर मंदिरचं असं या दोन्हीचा पंचकल्याण महोत्सव 1 जानेवारीपासून 9 जानेवारीपर्यंत होणार आहे। त्यासाठी भट्टारक महाराज या निमित्तानं आज सांगलीमध्ये सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आले होते। त्यावेळेला त्या सर्व भागातील लोकांनी या पंचकल्याण पूजेमध्ये सहभागी व्हावं आणि आपले धनराशीसुद्धा या निमित्तानं द्यावं असं या निमित्तानं आवाहन करण्यात आलेलं आहे। यावेळेला सागर संधू शेट्टी सर असतील, आमचे भगाटे सर असतील, जे वकील आहेत, अजित पंडे आहेत, मी सर्वांनीच या निमित्तानं सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे। दक्षिण भारत जैन सभेच्या जेवढ्या काही शाखा आहेत, शाखेच्या मार्फत या पंचकल्याण पूजेसाठी सर्व गावातली लोकांनी उपस्थित राहून ही चांगली भव्य पंचकल्याण पूजा पार पाडावी असं मी दक्षिण भारत जैन सभेच्या चेअरमन या नात्यानं सर्वांना आवाहन करत आहे। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।